सर्वांना श्री स्वामी समर्थ. ही कथा आहे आईबाबांच्या कष्टाची, जे आयुष्यभर मुलांसाठी खूप काही करत असतात, पण त्यांना काय मिळते. एका गावात एका छोट्याशा घरात एक जोडपे राहत असत. लग्नाला 1-2 वर्षे झालेली असतात. त्यांना खूप सुंदर गोंडस मुलगी होते. पण घरच्यांच्या अपेक्षा असतात, घराण्याला वारस पाहिजे, घराला वारस पाहिजे, म्हणून एका पाठोपाठ 3 पुन्हा मुली होतात. त्यानंतर एक मुलगा होतो. तरीही ते दोघे 4 मुले आहेत. कसं त्यांना वाढवायचं, कसं त्यांना सांभाळायचं, कसं त्यांना शिक्षण द्यायचं, याचा कोणताही विचार करत रडत बसत नाहीत. तर त्यांना फक्त एवढेच माहीत होते की त्यांना चांगले आयुष्य द्यायचं, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे आणि या जगात स्वतःच्या पायावर उभे करायचे होते. त्यामुळे ते दोघेही आपले प्रयत्न सोडत नाहीत. दोघे पण दररोज भाजी विकून आपल्या 4 मुलांचे पोट व आपले पोट भरत असतात. दिवसरात्र एक करत असतात. कधीकधी स्वतः उपाशी राहून मुलांसाठी पोटाला चिमटा लावून दिवसभर उन्हात भाजी विकायचे, पण मुलांचे सगळे हट्ट पुरवायचे. मुले हळूहळू मोठी होत गेली, तसतसे त्यांचे खर्च देखील वाढत गेले. दररोज दोघेजण भाजी विकायचे, पण जेवढे मुलांना वाढवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पुरत नसत आणि हळूहळू खर्च वाढत गेला आणि मग त्यांनी नाईलाजाने पैसे व्याजाने घेतले आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करत गेले. पण मुलांचे शिक्षण, घरातील खर्च यामुळे व्याजाचे पैसे ते फेडू शकले नाहीत. व्याजावर व्याज हे वाढतच गेले. मोठी मुलगी आता लग्नाची झाली होती. तिला स्थळ येत होती. मग एक दिवस असेच तिला खूप चांगले स्थळ आले आणि लग्न ठरले. लग्नाचे दिवस जवळ येत होते, पण हातात मात्र लग्नासाठी पुरेसा पैसा नव्हता. मुलीच्या लग्नासाठी परत पैसे व्याजाने घेतात आणि लग्न करतात. त्यानंतर दुसरी मुलगीसुद्धा पाठोपाठ लग्नाची होते. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचेसुद्धा लग्न होते आणि ज्या महिन्यात दुसऱ्या मुलीचे लग्न झालेले असते, त्याच दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या मुलीचे लग्न होते. अशा प्रकारे तिघींची लग्ने होतात. पण ते दोघे व्याजाने मात्र बुडून जातात. काही वर्ष निघून जातात. मोठ्या मुलीला मुलगी असते. मुलग्याचे सुद्धा शिक्षण पूर्ण होते आणि त्याचे सुद्धा लग्न होते. सून घरी येते. तरीही त्या दोघांचे कष्ट काही थांबत नाहीत, कष्ट काही सुटत नाहीत. आयुष्यभर राबत ते राहतातच. मुलग्याच्या लग्नाला सुद्धा काही वर्ष होतात. तिघींची बाळंत पण करतात, सुनेचे पण करतात. पण एवढं सगळं होत असताना मात्र ते दोघे स्वतःसाठी जगतच नाहीत. सगळं आयुष्य मुलांसाठी, त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी घालवतात. पण एक दिवस असा येतो की जेव्हा त्यांना हे सगळं काही करत असताना व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करायची असते, त्यावेळी कोणीसुद्धा साथ देत नाही. त्यांना असे बोलले जाते की तुम्ही तुमचे कर्तव्य केले आहे. आमच्यासाठी काय केलात आम्ही सांगितलं नव्हतं जन्माला घालायला. तुम्ही कर्ज केले आहे, मग आता तुम्हीच फेडा. मग तुम्हीच सांगा काय मिळालं त्या दोघांना. लहानाचे मोठे करून, तळहातावरच्या फोडासारखे जपून, स्वतःच्या पायावर उभे करून, संसाराची घडी बसवून म्हाताऱ्या वयात कोणाची साथ मिळाली. अजूनही ते दोघे लोकांचे कर्ज फेडण्यासाठी कष्ट करतात. होत नाही तरीही आजही रोज भाजी विकायला जातात. का? कशासाठी? तर मुलांसाठी. कर्तव्य केलं होतं म्हणून. शेवटी त्यांना काय मिळालं? म्हणूनच मला तुम्हाला आज या कथेतून एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे आईबाबांना तुमचे कर्तव्य म्हणून तरी सांभाळा. त्यांना अशा जिवंतपणी मरण यातना देऊ नका. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.